अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा ठपटा काय अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणितया असावी कल्याण नामा म्हणितया असावी कल्याण ज्या मुखे निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टद्रोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपादभवाधिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पांडुरंगा करो प्रताप तेजस्फुरतिप्रदेशं सदा स्तूयमानो समाधिस्तु मूर्तिं वचे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्युद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्र जन्मे देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिद आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या करावा अभीर मस्तक माझा पायावे या वारकरी संतांच्या संपादनांच विदाय भक्ती विलोकितोन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे या वारकरी संता संतांच्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो गवणे काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडला भंग प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा असून आणि वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीचा पाठांतरातला अभंग आहे आणि प्रेममूर्ती नामदेवराय या अभंगातून भगवंताकडे अलौकिक दान मागतात विठ्ठल विठ्ठल मुक्त कैवल्य तेजोरी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा सद्गुरु जोग महाराज आणि आपल्या सर्व परिसरातील साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अर्थातच पूजनीय वंदनीय ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर
महंत रामकृष्ण महाराज वरपगावकर, सद्गुरू बंकट स्वामी महाराज आणि आपल्या परिसरातील अधिकरून सर्व संत मांदियांच्या कृपा आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या अमोल अशा सहकार्याने चालत असलेला आपला हा भव्य दिवस स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि त्यातील 42 वर्षाकडे आपण वाटचाल करत आहोत. आणि आज 7व्या दिवसाच्या चिंतन सेवेत अर्थात मागणीच्या चिंतन सेवेमध्ये आज आपण उपस्थित आहोत. विठ्ठल विठ्ठल. आपलं हे लहुरी नावाचं जे गाव आहे ते संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. आणि या पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याच्या दरबारात आजची कीर्तन सेवा आहे. आणि या सेवेकरता परिसरातील गायक मंडळी, वादक मंडळी, टाळकरी मंडळी सगळ्यांची उपस्थिती आहे. इथे मला सर्वांचा काही परिचय नाही, परंतु ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला, हरिभक्तपरायण आदरणीय रामायणाचार्य आपल्या गावचे भूमिपुत्र दीपकजी महाराज मेटे यांच्या संबंधाने या ठिकाणी सर्व माता मंडळ असतील, ते पुरुष मंडळ असतील, सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे. आदरणीय हरिभक्तपरायण यांचं विशेषत्वानं मला परिचय आहे. महाराज कीर्तनात बोलते चाल म्हणताना म्हणले की मी काही गायक नाही, तुम्ही गायक मंडळी आहे. पण मला त्यांच्याकरता एक वाक्य सांगतो. महाराज, तुम्हाला माहित असेल नसेल, पण तो माझ्या मनाचा भाव आहे. तो माझ्या लहानपणीपासून महाराज कांडिले यायचे, तेव्हा माझा दीपक महाराजांचा परिचय नव्हता. जेवढा तुमचा परिचय होता तेवढा दीपक महाराजांचा नव्हता. आणि आदरणीय महाराजांच्याकडे बघून आम्ही परमार्थात घुसलो, परमार्थात शिरलो. चला, गोड असा मृदंग महाराजांचा तयार आहे, गोड अशा वारकरी चाली महाराज म्हणतात, आणि त्या चाली कुठेतरी आपल्याला यावा या उद्देशाने महाराज मी तुमच्याकडे बघून परमार्थात शिरलो. अशी बरीच माणसं आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा प्राप्त होत असते. आमच्या परिसरातील बंडू महाराज मेटे जुने वादक होते. असं वाटायचं त्यांनी वाजायला लागले की आम्हाला सुद्धा असा पकवाज वाजायला यावा. आपले प्रेरणास्थान आहे. अशा दृष्टिकोनातून आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य गोरखजी महाराज मेटे त्यांची उपस्थिती आहे. आदरणीय दीपक महाराजांनी मला संपर्क केला, म्हणजे तुम्हाला जेवणा करता आमचे दाजी हरिभक्तपरायण आदरणीय जनक महाराज चाळक टाळगून उपस्थित आहेत, ते तुम्हाला घ्यायला येतील. आणि ते सुद्धा या ठिकाणी टाळगून उभे आहेत. सर्व गावातील मंडळी आहेत. गोड असा मृदंग जे वाजवतात आपल्याच गावचे भूमिपुत्र हरिभक्तपरायण आदरणीय ओंकार महाराज चाळक त्यांची उपस्थिती आहे. गोड असा मृदंग महाराज वाजवतायत. परंतु महाराज इथे उभे असलेली जी माणसं आहेत ते आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा वयाने कसे आहेत, ते जास्त आहेत, म्हणजे ते म्हातारे, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यायचंय. अशा दृष्टिकोनातून आपल्याला गोड असा मृदंग महाराज साथ करतायत. चला, माझ्या बरोबर जे आलेले आहेत हरिभक्तपरायण आदरणीय संदीपरावजी राऊत कारडी माळे, इथून त्यांची उपस्थिती आहे. केस तालुक्याचे ते संत परिषदेचे प्रमुख आहेत. वास्तविक मला माहित नव्हतं, जेवायला बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की पोरांनी, मी सांगितलं पोरांनो गळ्यात माळ घाला. एक वारकरी संप्रदायात कुठे शिक्षण घेतलेलं नाही, परंतु परमार्थाबद्दल आवड आहे अशा व्यक्तीने सांगावं आणि समाजाने ऐकावं. 40 पोरांनी यांच्या हातात माळ घातलेले आहेत. आमचा नेहमी संपर्क असतो, परंतु ते मला आतापर्यंत कधी म्हणले नाही आमच्या हाताला कोणी सुद्धा माळ घातली नाही. आमच्या हाताला कोणी माळ घालण्यास आम्ही आटास करत नाही, कारण टिकेल का नाही काय सांगावं. आदरणीय महाराजांनी 40 जणांना माळ घातली. आमच्या बरोबर आमचे लहाने बंधू संतोष मधुकरराव राऊत त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. गोड असं त्यांचं कार्य आहे. तरुण विचारवादी संतोष मधुकर यादव या नावाने त्यांचं युट्यूब चॅनल आहे. आणि हिंदू धर्माकरता भरपूर असं त्यांचं महान कार्य आहे. त्यांची उपस्थिती आहे. सध्या ते होमगार्ड म्हणून कार्य करतायत. पुढे पोलिसाकरता, पोलीस भरती करता त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांची उपस्थिती आहे. सर्व ग्रामस्थ मंडळींची उपस्थिती आहे. आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना मिळून ही कीर्तनाची सेवा करायची. आज माझ्यावर थोडी जबाबदारी गावकऱ्यांनी दिलेली आहे. वास्तविक मागणी करण्याकरता माणूस हुशार पाहिजे, बरोबर आहे. आता मला मागणीचं चिंतन करायचं म्हटल्यानंतर मागणी करण्याकरता माणूस चतुर पाहिजे, हुशार पाहिजे. परंतु सद्गुरू जोग महाराज मला जशी बुद्धी देतील
त्याप्रमाणे एक तासभर मी चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबराय म्हणतात की देवा, ही जी काही मी ज्ञानेश्वरी लिहितोय हे काही माझं नाही, हे प्रभू तुमचेच शिकविले. यया कारणे अवधारी जे आपुले आपण देवा, येत जे जे मी बोले ते प्रभू तुमचेच शिकविले. यया कारणे अवधारी जे आपुले आपण देवा. म्हणून करता हे जे मी काही आपल्या समोर बोलतोय हे वडीलधारी मंडळींच्याकडून मी शिकलेलो आहे आणि तेच एक तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक जेवढं माझं वय त्यापेक्षा अधिक साधना केली, त्यापेक्षा अधिक परमार्थात त्यांनी कष्ट केलेली मंडळी इथे उपस्थित आहे. म्हणून करता जे काही बोलणारे आपल्याच कडून शिकलेलो आहे आणि त्याचा आनंद आपल्याला व्हावा अशा दृष्टिकोनातून तुकोबाराय म्हणतात, पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाई. त्या न्यायाने एक तासभर चिंतनुकी सेवा करायची. विडाल विडाल घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळांची देवा. अकल्पायुष्य व्हावी तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. प्रेममूर्ती नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे अलौकिक असं दान मागतात. बघा संत का मागतात, मागण्याची संतांची परंपरा आहे का, मागणारे देवाला आवडतात का, याचं चिंतन आपल्याला आज करायचं नाही. कारण हे चिंतन आपण नेहमी करतो, प्रत्येक कीर्तनकाराच्या मुखातून आपण ऐकलंय. मागणं संतांना शोभतं का, मागणं त्यांची परंपरा आहे का, मागणारे देवाला आवडतात का, याचं चिंतन आपल्याला आज करायचं नाही. मग प्रेममूर्ती नामदेवराय देवाकडे अलौकिक असं दान मागतात. बघा प्रेममूर्ती नामदेवराय देवाकडे दान मागतात असा या अभंगामध्ये कुठेच स्पष्ट उल्लेख नाही. तुम्ही चारही चरण तपासून बघा. जगद्गुरु तुकोबारायचं एक अभंग आहे, हेची दान देगा देवा. देवाला स्पष्ट म्हणले, देवा आम्हाला हेच दान दे, असं नामदेवराय या अभंगामध्ये स्पष्ट देवाकडे दान मागतात असा कुठेही उल्लेख नाही. मग ही मागणी नामदेवरायांची देवाकडेच आहे कशावरून, याची दोन उत्तर आपल्याकडे आहेत. आपल्याला अभंगात प्रवेश करायचा. अभंगाची चरण तपासली का, कुठे सुद्धा पांडुरंगाकडे दान मागितलंय असा उल्लेख नाही. मग ही मागणी नामदेवरायांची देवाकडेच आहे, हे कशावरून. तर याचं पहिलं उत्तर मी तुम्हाला देतो, ही मागणी नामदेवरायांची देवाकडेच आहे. याचं उत्तर हे आहे की मागणारे नामदेवराय आहेत. माझं कळायला बोल, म्हणजे नामदेवरायांची जर आपण निष्ठा तपासली तर नामदेवराय देवाकडेच मागणी मागतात. विठाला विठाला
नामदेवरायांची देवाकडेच आहे, तर नामदेवरायांची जर आपण निष्ठा विचारात घेतली तर एक गोष्ट लक्षात येते की मागणारे कोण आहेत? नामदेवराय. मग जर ते नामदेवराय असतील तर मागणी देवाकडेच असेल, आणि जर नामदेवराय नसतील तर ही मागणी देवाकडे नाही. माझं बोलणं थोडं समजून घ्या, लगेच लक्षात बसणार नाही. नामदेवरायाची जर निष्ठा आपण तपासली तर नामदेवराय म्हणतात, कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. स्पष्ट बोलणे नामदेवरायांचं, ज्या भगवंताचे कटावर कर नाही, त्याचं दर्शन तर घेत नाहीत, परंतु आम्ही त्याला देव सुद्धा म्हणायला तयार नाही. बरोबर आहे. ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवंताकडे येऊन म्हणतात, देवा संपूर्ण जगाच्या कल्याणाकरता सार्थ ज्ञानेश्वरी लिहिली, सर्वसामान्य वारकऱ्यांकरता हरिपाठ लिहिला, योग्यांकरता चांगदेव 65 लिहिली, आणि माझा स्वतःचा अनुभव म्हणून अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. मग तुमच्या ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या मी पूर्ण केल्या. तुमच्या इच्छा होत्या त्या सगळ्या मी पूर्ण केल्या. तर माझी इच्छा आहे की मला नामदेवरायांच्या बरोबर तीर्थयात्रेला जायचं. नामदेवरायांच्या बरोबर जायचं म्हटलं तर भगवंताला राहवलं नाही. नामदेवराला न्यायचं म्हणता, नामदेव माझा अगदी सखा आहे आणि त्यांना न्यायचं म्हणता, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी मागणी केल्यामुळे नामदेवरायाला सुद्धा सोबत जावं लागलं. आणि मग यात्रेच्या दरम्यान माऊली तुम्ही आम्हाला म्हणाल, पडा या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया. मी यात्रेत गेल्यानंतर कोण्याही देवाच्या पाया पडणार नाही. ही नामदेवरायांची प्रगाढ निष्ठा आहे. मग या निष्ठेला जर आपण विचारात घेतलं तर नामदेवराय दुसऱ्या कोणाला मागू शकतच नाही. संत महात्मे एकतर कोणाला काही मागतच नाही. थप टाका, काय अडचण नाही. गणित करू. ठीक आहे. चिडलं कोणाचं. हरी ओके. विठाला विठाला. संत महात्मे एकतर कोणाला कधी मागतच नाही. बरोबर चाललंय ना, इथंच थांबलो तर आपण. संत महात्मे एकतर कधी कोणाला काही मागतच नाहीत, पण मागण्याची वेळच आली तर देवालाच मागतात. बघा, संत महात्मे कधी कोणाच्या पाया पडतच नाही, परंतु पडायचीच वेळ आली तर देवाच्याच पाया पडतात. आणि संत महात्मे आपल्या मनातलं कोणालाच कधी सांगत नाही, आणि सांगायची जर वेळ आली तर फक्त देवाजवळ सांगतात. मागणे तरी तुझ मागो, जीव भाव तुझा सावे, रागो तरी
जीवभाव तुझ सांगू आणि लागू तरी लागू पाया तुमच्या दातारा. पाया पडायचीच वेळ आली तर संत फक्त देवाच्या पाया पडतात. एखादी गोष्ट सांगायची जर वेळ आली तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारी लवूक, देवालाच सांगतात. ही संतांच्या जीवनातली काय प्रगाढ अशा प्रकारची निष्ठा आहे. तशी नामदेवरायांची जर निष्ठा विचारात घेतली तर काय चरण न सोडी सर्वता किंवा देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वता तुझी पंढरीनाथा. ही नामदेवरायांची जर निष्ठा आपण विचारात घेतली तर ही जी काही मागणी आहे ही मागणी नामदेवरायांची भगवंताकडेच आहे. विडाल एक उत्तर आहे. आणि दुसरं उत्तर याचं असं आहे की नामदेवरायांची ही मागणी देवाकडेच आहे. याचं दुसरं उत्तर असं आहे की नामदेवरायांची मागणीच एवढी अवघड आहे, एवढी कठीण आहे की देवाशिवाय दुसरा कोणाला ती पूर्ण करू शकत नाही. मग दुसरं कोणी पूर्ण करू शकत नसलेली आणि एवढी अवघड अशी असणारी मागणी, मग अशी मागणी आहे तरी काय महाराज अभंगाच्या पहिल्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. प्रेममूर्ती नामदेवराय अभंगाच्या पहिल्या चरणात मागणी मागतात. कशाची तर अकल्प आयुष्य, आयुष्याची मागणी मागतात. बघा आणि किती मागणी मागतात तर अकल्प. कलियुगाच्या दृष्टिकोनातून जर मानवी जीवनाची आयुष्याची मर्यादा जर आपण विचारात घेतली तर किती मानवी जीवनाला आयुष्य कलियुगामध्ये 100 वर्ष शतगणी येते. अर्धरात्र खाय पुढं मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाहेगा. याची सुरुवात सांगा की एकदा येईल का लक्षात. शत गणिले ते मर्यादा किती आहे 100 वर्षाची मर्यादा आहे. आणि त्यातलं महाराज सांगतात की शत गणिले ते अर्ध रात्र खाय. म्हणजे 100तलं अर्ध गेलं तर राहिलं किती म्हणजे 50 वर्ष माणसाचे झोपीत चालले राहिले 50. आणि त्या उरलेल्या 50 मध्ये शत गणिले ते अर्ध रात्र खाय आणि मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. आणि मग काय राहिलं भजनाला ढेकळ. आम्ही एका व्यक्तीच्या घरी गेलो कीर्तनला गेल्यानंतर, जसं आता गेलो तसं. मग बसल्या बसल्या जेवण झाल्यानंतर थोडी चर्चा चालू झाली. पण बिचाऱ्याला परमात्मिक चर्चा करण्याची सवय नव्हती. थोडी सांसारिक चर्चा केली. आम्ही परमात्मिक चर्चा केली बसल्यानंतर. तो म्हटलं मी अमुक अमुक ठिकाणी नोकरी करतो. म्हटलं नोकरी करता जॉब किती आहे, पेमेंट किती आहे. त्याने सांगितलं 15,000 पेमेंट आम्हाला पडतो म्हणे.
ठीक आहे, एवढं ऐकून मी शांत बसलो. पण तो व्यक्ती म्हणला महाराज 15,000 पेमेंट पडतो, परंतु तेवढा माझ्या हातात येत नाही. त्याला मी काही पुढचं विचारलं नव्हतं, पण तो म्हणला तेवढं काही माझ्या हातात येत नाही. म्हणजे मला थोडी ऐकण्याची उत्सुकता लागली ना, त्याच्या हातात किती पगार येतो. म्हणलं किती येतो पगार? 15,000 पगार येतो, पण त्यातली सोसायटी निम्मी कटते म्हणे. मग 15तून निम्म कटलं, किती राहिलं? 7.5 राहिलं. मग म्हणलं तेवढी येते का हातावर? तर तो म्हणला नाही ना म्हणे, त्यातलं 2,500 घर भाडं जातं. राहिले किती? हिशोब तुम्ही सांगा. बसले माणसा सगळे तज्ञ, मला चिंतन करायला सोपं जाईल. 5,000 राहिले बरोबर. मग तेवढी राहते का म्हणलं तुमच्या हातात? तर तो म्हणला नाही, महिन्याचा दुधाचा खर्च 1,500 जातो म्हणे. आता किती राहिला? मग एवढा येतो का? तर तो म्हणला तेवढा पण येत नाही म्हणे, आमचं खोली भाडं जातं 2,000. आता किती राहील? 1,500 राहिलं. मग 1,500 येतो का हातावर? तर तो म्हणला 1,000 लाईट बिल जातं मला. आता किती राहिले? म्हणजे तेवढे येतात का हातावर? तो म्हणला तेवढे येतात हातावर, पण मी घरी जाईपर्यंतच माझ्याकडे असतात. काय म्हणला? घरी जाईपर्यंतच माझ्याकडे असतात. हे कशाचं गणित सांगितलं मी? पगाराचं गणित सांगितलं मी. पगाराचं गणित सांगा, इथं मी आलो. तुमच्या पगाराचं तुम्ही कसं करायचं तसं करा की. हे गणित आहे आपल्या आयुष्याचं. 100 वर्ष आयुष्य अर्ध झोपीतच गेलं, सोसायटीत गेलं झोपीत अर्ध. मग अर्ध राहिलं किती पुन्हा? मग राहिलेल्या मध्ये बालत्व, पिढा, रोग, मग भजनाला काय राहिलं? आयुष्य किती? 100 वर्ष. नामदेवराव मागणी करतात अकल्प. चला, एकनाथ महाराजांनी सुद्धा आयुष्याची मर्यादा सांगितली बघा, है की नाही? नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 100 वर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आयुष्य किती? 100 वर्ष. म्हणजे संतांची प्रमाण आपण विचारात घेतली तर आयुष्याची मर्यादा 100 वर्ष आहे. आता तुमचा आणि आमचा अनुभव काय? प्रत्येकाचा अनुभव तोच आहे की माणूस शक्यतो 100च्या पुढे कोणी जात नाही. एखादा सत्कर्म केलेला मनुष्य असेल, एखाद्याने जीवनात पुण्य केलेलं असेल, दान धर्म केलेला असेल, असा एखादा क्वचित 105, 104 पर्यंत जाऊ शकतो. हा सुद्धा आपला काय अनुभवच आहे. सगळे 100च्या आतलीच आहेत. मग तसा संतांचा जर विचार केला, स्थूल मानाने, बाह्य दृष्टीने, संतांकरता शब्द महत्वाचे वापरतो मी, स्थूल मानाने बाह्य दृष्टीने जर संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांनी 100ची मर्यादा पाळलेली. एकाही संतांनी 100ची मर्यादा ओलांडलेली नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायाने वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ, घेतले दान बाबा बाळ, समाधी बैसला निर्वाण बाळ, समाधी बैसला निर्वाण घेतले दान, हृदय धरुण्या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. वयाच्या 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली. वयाच्या 32व्या वर्षी आद्यगुरु शंकराचार्यांनी समाधी घेतली. वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांनी सदैव वैकुंठ गमन केलं. आणि वयाच्या 82व्या वर्षी नामदेवरायांनी भगवंताच्या चरणाजवळ संजीवन समाधी घेतली. म्हणजे संतांनी सुद्धा 100ची मर्यादा ओलांडलेली नाही. आपला अनुभव 100चा, संतांची मर्यादा देखील 100ची, संतांची प्रमाण 100ची. आणि शास्त्रात सुद्धा म्हणणं काय, जरी सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होत, बरोबर आहे, म्हणून करता शबरीने भगवान प्रभू रामचंद्राची 80,000 वर्ष वाट पाहिली.
काही सुशिक्षित बेकार नाही, मान्य नाही. मग यांच्या करता एक दुसरं उत्तर द्यावं लागतं. शबरीने किती दिवस भगवंताची वाट पाहिली, तर जोपर्यंत भगवान परमात्मा येत नाही तोपर्यंत वाट पाहिजे. म्हणजे देवाची वाट कुठपर्यंत पाहिजे, जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत. मग लोक काय करतात, लोकांची देवाची प्रतीक्षा करण्याऐवजी लोक देवाची परीक्षा बघतात. बरोबर संदीपान दादा सांगत असतात, अति महत्वाचं वाक्य, की सर्वसामान्य माणसाने देवाची परीक्षा कधीच बघू नये. फार तर तुम्ही देवाची प्रतीक्षा करा, पण लोक परीक्षा बघतात देवाची. काल्याची पंगत आम्ही घातली ना, आमचा पोरगा काही नोकरीला लागलं म्हणजे काल्याच्या पंक्ती नोकरी आहेत ना. ग्रामीण भागातील लोकांची समज आहे, आम्ही काल्याच्या पंक्ती घातल्या तर आमच्या पोरांचं कल्याण होईल, अशी समज आहे. लोक म्हणतात आम्ही 2 वर्ष काल्याची पंगत घातली पण आमच्या काय पोराचं काम झालं नाही, आम्हाला काय काला नको, कुणीही का. अरे तू नाही केलं म्हणजे काय सप्ताह बंद पडत असतो. देवाची परीक्षा बघू नये, फार तर देवाची प्रतीक्षा पाहावी. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. 100 वर्षामध्ये आपल्याकडून घडेल तेवढी साधना करावी, कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा आपल्याला भेट देत असतो. चला, सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. सत्ययुगानंतर कोणतं युग आहे, द्वापार युग. बरोबर, द्वापार युगामध्ये माणसाला 10,000 वर्ष आयुष्य होतं. यातलं पुन्हा 1 शून्य कमी झालं त्रेतायुगामध्ये. चुकायले बरोबर, सत्य त्रेता आणि द्वापार केले, चुकायले. मग सांगा, मी तीच विचारेल ना. हा नाही बरोबर आहे. सत्य